नमस्कार बंधू भगिनींनो, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जीवन चरित्रावरती आपण या ठिकाणी प्रकाश टाकणार आहोत। मानवी जीवनाचे उपासक, समाजशास्त्राचे व्यासंगी अभ्यासक अशा पद्धतीनं महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा उल्लेख आपल्याला करता येईल। त्यांचा जन्म 23 एप्रिल 1873 कधी झालेला आहे? 23 एप्रिल 1873 रोजी कर्नाटक राज्यातील जमखंडी या नावाच्या गावी झालेला आहे। जमखंडी नावाच्या गावी त्यांचा जन्म 23 एप्रिल 1873 रोजी कर्नाटक राज्यामध्ये झालेला आहे। त्यांच्या वडिलांचं नाव रामजी बाबा आहे, तर आईचं नाव यमुनाबाई असं आहे। जमखंडीच्या विठ्ठल या ठिकाणी मठामध्ये तुकाराम महाराजांच्या बीजेच्या निमित्तानं जे नाम सप्ताह आयोजित केला जायचा, तर त्याचं सगळं नियोजन विठ्ठल रामजी शिंदे यांचे वडील रामजी बाबा हे करत असायचे। आणि तुकाराम महाराजांच्या गाथ्याचा संपर्क आणि त्यांच्या जीवनाशी आल्यामुळे महाराजांच्या अनेक अभंगांचा परिणाम रामजी बाबांच्या वरती झाला। महाराजांचा एक अभंग, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदाभेद ब्रह्म अमंगळ, भेदाभेद करणं, जातीयता करणं हे चुकीचं आहे, अशा प्रकारचा संस्कार रामजी बाबांच्या वरती झाला। आणि हाच अभंग रामजी बाबा गुणगुणायचे आणि तोच अभंग पुढे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे देखील गुणगुणायला लागले। आणि लहानपणापासूनच जातीयतेचा विरोध करण्याचा संस्कार आपल्या वडिलांकडनं, रामजी बाबांच्याकडनं विठ्ठल रामजी शिंदे यांच्यावरती झालेला आपल्याला दिसून येतात। आणि म्हणून महर्षी सांगतात की आमच्या घरी जातीभेद कधीही पाळला जात नसायचा, आम्ही जातीपातीच्या भिंती कधीच मान्य केलेल्या नाही आहेत, आणि म्हणून त्यांनी कधीच आयुष्यामध्ये जातीयता पाळलेली नाही आहे। लहानपणी त्यांना जीवनामध्ये दारिद्र्याचे चटके सहन करावे लागलेले आहेत। त्यांनी सुरुवातीला गावातील जमखंडीच्या शाळेमध्ये ते मॅट्रिक झालेले आहेत 1891ला। या ठिकाणी इथेच त्यांनी जमखंडीलाच काही काळ शिक्षकाची नोकरी म्हणून देखील काम केलेलं आहे। पुढे त्यांचे गुरुजी वासुदेव चिरमुले या गुरुजीच्या प्रेरणेनं ते पुण्याला शिकायला गेलेले आहेत। नंतर आपली बहीण जनाक्का हिला सोबत घेऊन हे बहीण भाऊ पुण्यामध्ये राहून पुढचं शिक्षण घेताना दिसून येतात। आणि हे शिक्षण घेत असताना महर्षींना शिष्यवृत्ती आणि शिकवणीचा आधार लाभलेला आहे। शिष्यवृत्तीच्या बळावर आणि शिकवण्यांच्या बळावरतीच हे बहीण भाऊ पुण्यामध्ये राहून शिक्षण घेताना दिसतात। पुण्यामध्येच असताना त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलेलं आहे। बहिणीनं देखील इथं शिक्षण घेतलं। पुढे त्यांना पनवेलच्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून नोकरी जनाक्काला म्हणजे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या बहिणीला मिळालेली आहे। 1898ला महर्षी हे BA झालेले आहेत। पुढे 1901ला ऑक्टोबरमध्ये ते मँचेस्टरला गेलेले आहेत आणि तिथून ते 1903ला परत भारतामध्ये वापस आलेले आहेत। महाविद्यालयाच्या सुट्ट्याच्या कालावधीमध्ये महर्षींनी युरोपातील अनेक देशांचे दौरे केलेले आहेत आणि त्या देशातली परिस्थिती कशी आहे, सामाजिक आर्थिक सगळ्याच बाबतीतली त्याचा अभ्यास त्यांनी केलेला आहे। तिथल्या विद्वानांशी, तत्वज्ञानांशी चर्चा देखील त्यांनी युरोपच्या केलेली दिसून येते। आणि हे सगळं करून जेव्हा ते भारतामध्ये परत आलेले आहेत, तेव्हा त्यांच्याही मनामध्ये अशाच प्रकारचा कुठंतरी आधुनिक समाज या देशामध्ये घडला पाहिजे। जातीपतीच्या या भिंती ज्या या देशामध्ये आहेत, अस्पृश्यता जी या देशामध्ये आहे ती संपली पाहिजे, असा प्रकारचा विचार ते करून कामाला लागलेले आहेत। याच कालावधीमध्ये आपल्या देशामध्ये प्रार्थना समाजाचं काम मोठ्या प्रमाणामध्ये चाललेलं होतं। इथं आल्याच्या नंतर ते प्रार्थना समाजामध्ये या ठिकाणी म्हणजे या संघटनेमध्ये रुजू झालेले आहेत आणि या प्रार्थना समाजाचा प्रचार आणि प्रसाराचं काम महर्षींनी केलेलं आहे। नंतर हे काम देखील त्यांनी सोडून दिलेलं आहे काही कारणास्तव। आणि पुढे त्यांनी हरिजन सेवा व डिप्रेस्ड क्लासेस मिशन स्थापन केलेली आहे। आणि हरिजन सेवा आणि या डिप्रेस्ड क्लासेसच्या माध्यमातून या ठिकाणी हरिजन उद्धाराचं काम हातामध्ये घेतलेलं आहे। या मिशनच्या माध्यमातून
शाळा त्यांनी स्थापन केलेल्या आहेत, वसतिगृह उभी केलेली आहेत, औद्योगिक शिक्षणाची केंद्र देखील उभं करण्याचं काम केलेलं आहे. आणि या मिशनचा मुख्य उद्देशच हा होता की हरिजन बंधू भगिनींना स्वावलंबी बनवणं, त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये स्वाभिमानानं जगण्याची शक्ती पुरवणं, असे काही ध्येय आणि उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्यांनी या मिशनच्या माध्यमातून काम जोरकसपणे प्रारंभ केलेलं दिसतं. त्यांच्या या कामाला त्या कालावधीमध्ये सयाजीराव गायकवाड, तुकोजीराव होळकर, सर जॉन क्लार्क, डॉक्टर मॅन, नंतर सर चंदावरकर, परांजपेजी, लोकमान्य टिळक, एनी बेजंट यांचं भरभरून सहकार्य लाभलेलं आहे. कुठलंही चांगलं काम करत असताना अन्य मोठ्या माणसांचं सहकार्य आपल्याला असल्याशिवाय ते काम आपण पूर्णत्वास नेऊ शकत नाही आहेत. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांना देखील या ठिकाणी हरिजन उद्धारासाठी जे त्यांनी मिशन सुरू केलं होतं त्याच्यासाठी मी आता उल्लेखित केलेल्या या महामानवांचं सहकार्य त्यांना लाभलेलं आहे. 1912ला मिशनचं कार्यालय जे पूर्वी मुंबईला होतं तिथून त्यांनी ते पुण्याला हलविण्याचं काम केलेलं आहे. श्रीमंत तुकडोजीराव होळकर, श्रीमंत तुकडोजीराव होळकर यांनी या मिशनच्या कार्याला 20,000 रुपयाची त्या कालावधीमध्ये मदत केलेली आहे देणगीच्या मार्गाने. त्यातूनच त्यांना सुचलं की आपण अहिल्याबाई होळकर यांच्या नावानं वसतिगृह बांधावं, ही कल्पना त्यांच्या डोक्यामध्ये येते. या कामी याच कालावधीमध्ये रँगलर परांजपे यांनी त्यांना 80,000 रुपयाचं अनुदान दिलेलं आहे. आणि मग अशा पद्धतीनं त्यांच्या या सामाजिक कार्याला विविध प्रकारचं अनुदान, आर्थिक मदत मिळायला लागली आणि त्यामुळं त्यांच्या संस्थेची भरभराट व्हायला लागलेली आहे. परंतु भारतीय माणसाचं सगळ्यात मोठी कमकुवत बाजू जर कोणती असेल तर एखादा माणूस चांगलं काम करायला लागला, त्याचा नावलौकिक व्हायला लागला की आपण त्याची निंदा नालस्ती करायला लागतो किंवा त्याला अडवण्याचा प्रयत्न आपण करत असतो, त्याचा मत्सर करायला लागतो. महर्षींचा देखील इथून पुढे आता मत्सर काही लोक करायला लागलेले आहेत आणि सूर असा उमटायला लागला की हरिजनांची सेवा ही हरिजनांनीच केली पाहिजे, हरिजनेतर लोकांनी ही सेवा करू नये, अशा प्रकारचा एक सूर मुद्दाम मत्सरापोटी त्या कालावधीमध्ये उमटला गेला आणि त्यामुळं कुठेतरी महर्षी नाराज झालेले आहेत आणि त्यांनी ही जी मिशन सुरू केलेली होती हरिजन उद्धाराची त्याच्यातनं बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. ही मिशनचं जे सगळा कारोबार आहे ते एका नियामक मंडळाकडं त्यांनी नेमून दिलेलं आहे. परंतु हे नियामक मंडळ नेमताना मात्र एक काळजी त्यांनी घेतली की या नियामक मंडळातील 2/3 सभासद हे अस्पृश्य राहतील याची तरतूद मात्र जाणीवपूर्वक त्यांनी केलेली आहे. कारण याच्यामध्ये 2/3 जर अस्पृश्य नसतील तर हे मंडळ ज्याच्यासाठी आपण स्थापन केलेलं आहे मिशन ते उद्दिष्ट बाजूला राहिलं, दुसरीच कामं इथे होत राहतील आणि जर अस्पृश्य बंधू भगिनी यामध्ये सभासद म्हणून राहिले तर असं होणार नाही. ही काळजी डोळ्यासमोर ठेवून त्यांनी या मंडळामध्ये 2/3 सभासद हे अस्पृश्य राहतील असं केलेलं आपल्याला दिसतं. पुढे ते ब्रह्म समाजा या ठिकाणी मध्ये देखील काम करायला लागलेले आहेत. प्रार्थना समाजाच्या मध्ये जसं त्यांनी काम केलं तसं ब्रह्म समाजाचं काम देखील त्यांनी केलेलं आहे. त्यासाठी ते मंगरुळ येथे कार्यालयामध्ये आचार्य म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे मंगरुळ या ठिकाणी आणि त्या ठिकाणी ते आचार्य म्हणून या ब्रह्म समाजाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम करत आहेत. आणि खऱ्या अर्थानं दक्षिण भारतामध्ये त्यांनी ब्रह्म समाजाचा विचार प्रसारित करण्याचा काम मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. याच कालावधीमध्ये त्रावणकोर संस्थानातील वायक्कम या गावी मंदिर प्रवेशाचा एक सत्याग्रह सुरू झालेला आहे. तो फार त्या काळामध्ये गाजला. यामध्ये साधू शिवप्रसाद व महर्षी या ठिकाणी विठ्ठलरामजी शिंदे यांनी या सत्याग्रहामध्ये दोघांनी सहभाग नोंदवलेला होता. काय होतं हे तर तिथल्या मंदिरामध्ये परधर्मीयांना प्रवेश होता परंतु हरिजनांना मात्र या मंदिरामध्ये प्रवेश नव्हता. ही गोष्ट या ठिकाणी त्यांना आवडली नाही आणि म्हणून या हरिजनांना तिथे मंदिरात प्रवेश मिळाला पाहिजे यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. परंतु यामध्ये देखील पुढे त्यांनी ब्रह्मो समाजाचा देखील त्याग केलेला आपल्याला दिसून येतं. हे काम देखील त्यांनी पुढे सोडून दिलेलं आहे. 1925ला त्यांनी अहिल्याश्रमाच्या नव्या वास्तूचं उद्घाटन केलेलं आहे. कधी मी तुम्हाला सांगितलं की तुकडोजी होळकरांनी आणि परांजपेन या ठिकाणी जे काही मदत केलेली होती त्या मदतीवरती त्यांनी अहिल्याश्रम निर्माण केला आणि त्याचं उद्घाटन 1925ला केलेलं आहे.
त्याच्यानंतर त्यांनी पुढे पुण्यामध्ये कौटुंबिक उपासना मंडळाची देखील स्थापना केलेली आहे. त्याचनंतर 17 जुलै 1927ला त्यांनी या मंडळाचा वार्षिक उत्सव देखील संपन्न केलेला आहे. 24 ऑक्टोबर 1937ला शाहू वसतिगृहाच्या 12वा वाढदिवस कर्मवीरांनी आयोजित केलेला होता. पुन्हा कर्मवीर भाऊराव पाटलांनी जे काही शाहू वसतिगृह काढलेलं होतं त्याला 11 वर्ष पूर्ण झालेली होती आणि 12व्या वर्षामध्ये हे वसतिगृह पदार्पण करत आहे आणि म्हणून या वसतिगृहाचा 12वा वाढदिवस चा कार्यक्रम कर्मवीर भाऊराव पाटलांनी आयोजित केलेला होता. कधी? 24 ऑक्टोबर 1937ला. आणि या समारंभासाठी त्यांनी खास वाहुणे म्हणून जर कुणाला निमंत्रित केलं असेल तर ते महर्षी वीरा शिंदे, विठ्ठलरामजी शिंदे यांना निमंत्रित केलेलं होतं. ते तिथे आले आणि तिथे येऊन ते सगळं त्यांचं शाहू वसतिगृहाचं काम पाहिल्याच्या नंतर खरोखरच महर्षी अत्यंत आनंदित झालेले होते आणि तसे उद्गारही त्यांनी या कार्यक्रमाच्या प्रसंगी काढलेले आहेत. खरं म्हणजे त्यांनी हरिजन उद्धारासाठीच काम केलं असं नाही आहे. त्या कालावधीमध्ये देवदासीची प्रथा मोठ्या प्रमाणावर, मुरळीची प्रथा मोठ्या प्रमाणावर वाढलेली होती, तर याचा विरोध देखील त्यांनी केलेला आहे. त्यासाठी देखील त्यांनी चळवळ आणि प्रबोधन करण्याचं काम केलेलं आहे आणि या प्रथा बंद पाडण्यासाठी अविरत प्रयत्नरत राहिलेले आहेत. आपल्याला माहिती आहे की शिमगा या सणाच्या वेळेला बोंबलणे आणि स्त्री यांच्या संबंधाने वेगवेगळ्या प्रकारच्या विचकट शिव्या दिल्या जात होत्या. तर हा शिमगा उत्सव जो की कुप्रथेच्या माध्यमातून कुप्रथेच्या मार्गाने साजरा केला जात होता, तर या ठिकाणी अशा या उत्सवाला देखील त्यांनी विरोध केलेला आहे की अशा शिव्या देऊन हा सण साजरा करणं योग्य नाही असं त्यांचं मत होतं आणि त्यासाठी देखील त्यांनी मोठ्या प्रमाणावरती काम केलेलं आहे. 1916ला काँग्रेसच्या अधिवेशनात हिंदू मुस्लिम ऐक्याचा करार झाला. पुणे शहरामध्ये महर्षींनी मराठा राष्ट्रीय संघ देखील अस्तित्वात आणण्याचं काम केलेलं आहे. आपल्याला बऱ्याच वेळेस एमपीसी यूपीसी मध्ये विचारलं जाऊ शकतं की त्यांनी पुणे शहरामध्ये कोणता राष्ट्रीय संघ काढला, तर आपल्याला सांगता आलं पाहिजे मराठा राष्ट्रीय संघाची स्थापना त्यांनी केलेली आहे. पुढे लखनौच्या बैठकीमध्ये राष्ट्रीय सभा आणि मुस्लिम लीग यांनी स्वीकारलेल्या एकद्याच्या धोरणास पाठिंबा देण्यासाठी सर्व जातीपंथाच्या लोकांची एक विराट सभा त्यांनी पुण्याला शरीर वाड्यासमोर भरवलेली आहे. अध्यक्षस्थानी या सभेच्या जर कोण असतील तर ते महर्षी विठ्ठलरामजी शिंदेच होते. या सभेत ते म्हणाले होते की ब्राह्मण अब्राह्मण हे भेद लयाला जावेत आणि मराठ्यांनी स्वराज्यनिष्ठ राहावं. ब्राह्मण ब्राह्मणेतर या प्रकारचा जो काही इथं आपण भेद करतो आहोत तर तो भेद संपला पाहिजे आणि मराठ्यांनी स्वराज्याप्रती एकनिष्ठ राहिलं पाहिजे, अशा प्रकारचे उद्गार त्यांनी या ठिकाणी शनिवार वाड्यासमोर भरलेल्या सभेत व्यक्त केलेले होते. 1930च्या कायदेभंग चळवळीमध्ये त्यांनी जनजागरण दिंडी काढण्याचं काम केलेलं आहे. या दिंडीमध्ये ते मनोरंजनही करायचे, प्रबोधनही करायचे आणि शेवटी या इंग्रजांच्या विरोधामध्ये सत्याग्रहाचा आग्रह देखील त्यांनी धरलेला आहे. या दिंडीनं त्या कालावधीमध्ये 3 दौरे केलेले आहेत. एक दौरा 100 किलोमीटरचा एक मैलाचा राहिलेला आहे. पहिला दौरा त्यांनी हवेली भागामध्ये काढलेला होता 100 मैलाचा. दुसरा दौरा त्यांनी खेड भागामध्ये काढलेला होता 100 मैलाचा. तिसरा दौरा त्यांनी भीमाशंकर भागामध्ये काढलेला होता. आणि या प्रबोधन दिंडीच्या माध्यमातून या ठिकाणी भारतीय मन घडवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि अशा पद्धतीचं हे काम इंग्रजांना पटलेलं नाहीये आणि म्हणून इंग्रजांनी 18 मे 1930ला त्यांना अटकही केलेली आहे. आणि अटक करून त्यांना खंडाळा या ठिकाणचं जे उपजिल्हाधिकारी आहेत ज्यांचं नाव आहे माधवराव हुल्लाळ, या माधवराव हुल्लाळ यांच्या पुढं त्यांना उभं करण्यात आलेलं आहे. महर्षींनी या ठिकाणी या पद्धतीचा कायदेभंग केला असा ठपका त्यांच्यावर ठेवून त्यांना 6 महिन्याची सक्त मजुरी देखील या उपजिल्हाधिकारी माधवराव हुल्लाळ यांच्याकडनं जाहीर करण्यात आलेली आहे. खरं तर माधवराव हुल्लाळ यांनी पुढे पत्नीला आपल्या सांगितलेलं आहे की चल आपण महर्षींना जाऊन प्रणिपात करूया, नमस्कार करूया. आणि हा उपजिल्हाधिकारी आपल्या पत्नीला सोबत घेतात आणि महर्षींच्या जवळ येऊन वाकून विनम्रतेने नमस्कार करतात आणि आपल्या पत्नीला सांगतात की बघ 1898 मध्ये
मी जेव्हा फर्ग्युसन महाविद्यालयात किंवा कॉलेजमध्ये शिकायला होतो, एकदा मी असाच आजारी पडलो होतो, तेव्हा माझ्या उषा पायथ्याशी राहून माझी जर कुण सेवा केली असेल तर याच महर्षींनी केलेली आहे, ज्यांना की आपण आता सक्त मजुरीची शिक्षा ठोठावलेली आहे, पण त्यांनी मी लहान असताना शिकत असताना माझी खूप सेवा केलेली आहे. वेळेवरती आजारी असताना औषधं देणं, इव्हन भांडी धुण्याचं काम, माझ्या आईनं जे जे म्हणून लहानपणी माझं काम केलं असेल तशाच प्रकारचं काम या महर्षींनी माझ्या बाबतीमध्ये मी फर्ग्युसनला शिकायला असताना केलेलं आहे, याची आठवण माधवराव आपल्या पत्नीला करून देतात. हे देखील त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर जेव्हा या ठिकाणी त्यांना ही शिक्षा झाली तेव्हा महर्षींचं वय थोडंसं जास्त झालेलं होतं. कारावास सहन करण्यासारखी स्थिती त्यांची राहिलेली नव्हती आणि अशात 6 महिन्याचा कारावासाची शिक्षा तर त्यांना ठोठावण्यात आलेली होती. त्यावेळेला भास्करराव जाधव त्या काळातले जे आहेत ते महर्षींना म्हणाले होते की फक्त यापुढे मी सत्याग्रह करणार नाही, एवढी जरी महर्षीजी आपण कबुली दिली तरी तुमचा कारावास कमी होईल, एवढी तडजोड करायला तुम्ही तयार राहा. तेव्हा महर्षींनी सांगितलं की मी अशी तडजोड अजिबात करू शकत नाहीये आणि मी या पद्धतीचा कबुली देणार नाहीये. आणि असं सांगतात की शेवटी त्यांनी तो 6 महिन्याचा कारावास सहन केलेला आहे. अत्यंत त्यांचं शरीर साथ देत नसताना देखील या राष्ट्राप्रतीची निष्ठा त्यांनी डळमळू दिलेली नाही आहे. हे खरोखरच त्यांच्या चरित्रातलं वैशिष्ट्य आपण लक्षात घेतलं पाहिजे. ज्या कालावधीमध्ये ते या 6 महिने कारावासामध्ये आहेत, या कारावासामध्ये असताना त्यांनी आपल्या आठवणी लिहून काढण्याचं काम केलेलं दिसून येतं. म्हणजे मोठी माणसं कुठल्याही क्षणी कुठे जरी असले तरी आपला वेळ वाया जाऊ देत नाही आहेत, तसं महर्षींनी देखील कारावासामध्ये असताना वेळ वाया न जाऊ देता आपल्या ज्या काही विविध आठवणी आहेत त्या आठवणी लिहिण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. शेवटचे 13 वर्ष ते पुण्यामध्ये राहिलेले आहेत आणि अशा या महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांचा 2 जानेवारी 1944ला या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. म्हणजे 2 जानेवारी 1944ला महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी ही इहलोकीची यात्रा समाप्त केलेली आहे. खरं तर त्यांनी धर्म, तत्वज्ञान, इतिहास, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र या विषयावरती मोठ्या प्रमाणावरती लेखन केलेलं आहे. एवढंच नाही तर अनेक व्याख्यानं देखील दिलेली आहेत. त्यांच्या आठवणी व अनुभवधन हे आजही आपल्याला लिखित स्वरूपामध्ये वाचायला मिळतं. म्हणजे केवळ शाब्दिक प्रबोधनच त्यांनी केलंय असं नाही आहे, तर लेखनाच्या माध्यमातून देखील मोठं काम त्यांनी केलेलं आजही आपल्याला वाचायला मिळतं. खरंच त्यांच्या कार्याबद्दल प्राचार्य शिवाजीराव भोसले सर काय म्हणतात बघा. प्राचार्य शिवाजीराव भोसले सर महर्षी विठ्ठलरामजी शिंदेच्याबद्दल लिहितात की सहकुटुंब सहपरिवार सकळ सुखाचा त्याग करणारा, सहकुटुंब सहपरिवार सकळ सुखांचा त्याग करणारा, निराश्रितांसाठी निवारा निर्माण करणारा, निराश्रितांसाठी निवारा निर्माण करणारा, माणसाला देव मानणारा, माणसाला देव मानणारा आणि समाज हेच आपले मंदिर समजणारा, समाज हेच आपले मंदिर समजणारा हा महापुरुष एक निष्काम कर्मयोगी होता. कसा होता तर निष्काम कर्मयोगी होता. ज्या जनसामान्यांनी फुल्यांना महात्मा म्हटले, ज्या जनसामान्यांनी फुल्यांना महात्मा म्हटले, टिळकांना लोकमान्य ठरवले, त्यांनीच त्या निरासक्त तपस्वी पुरुषास महर्षी ही पदवी दिली. कुण दिलेली ही महर्षी पदवी विठ्ठलरामजी शिंदे यांना? तर जनसामान्य लोकांनी त्यांचं कार्यकर्तृत्व लक्षात घेऊनच ही पदवी दिलेली आहे असं प्राचार्य शिवाजीरावजी भोसले सर सांगतात. त्यांच्या जीवनातला बरेच प्रसंग आहेत. एक प्रसंग यशवंतराव चव्हाणांच्या संबंधाने देखील सांगितला जातो. यशवंतराव चव्हाण हे पोरवयाचे होते. त्या कालावधीमध्ये त्यांनी कराडला हरिजन वस्तीमध्ये एक रात्रीची शाळा काढण्याचा निर्णय घेतलेला आहे. कुण? यशवंतराव चव्हाणांनी पोरवयामध्ये कराडच्या हरिजन वस्तीमध्ये रात्रीची शाळा काढण्याचा
निर्णय घेतलेला आहे आणि त्यांनी विचार केलाय की या रात्रीच्या हरिजन वस्तीतल्या शाळेचं उद्घाटन करण्यासाठी कुणाला बोलवावं. आणि मग त्यांच्या लक्षात येतं की आपण या क्षेत्रामध्ये अत्यंत प्रामाणिक आणि तळमळीनं काम करणाऱ्या महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांना बोलवावं. आणि म्हणून हा यशवंत नावाचा मुलगा तरुण महर्षी विठ्ठलरामजी शिंदेंच्याकडे जातात आणि म्हणतात की असं असं मी कार्य करतो आहे, हरिजन वस्तीमध्ये एक रात्रशाळा सुरू करतोय आणि त्याच्या उद्घाटनासाठी आपण उपस्थित राहावं असं मला वाटतं. त्यावेळेला आपल्याला माहीत असेल की विठ्ठलरामजी शिंदे यांनी सांगितलं की मी नक्की येईन, पण माझी एक अट आहे. ते म्हणाले काय की तिथे उद्घाटनाला आल्याच्या नंतर माझ्या पंक्तीमध्ये हरिजन बांधू भगिनी जेवायला सोबत असतील, ही अट जर तुम्हाला मान्य असेल तरच मी येतो, अन्यथा येणार नाही. या बाबतीत तुम्ही विचार करावा. आणि यशवंतरावांनी होकार भरला आणि महर्षी इथं आलेले आहेत, त्यांनी उद्घाटन केलं आणि ठरल्याप्रमाणे दलित बंधू भगिनींना आपल्या पंक्तीला घेऊन ते जेवलेले आहेत. म्हणजे खऱ्या अर्थानं करते सुधारक म्हणून आपल्याला महर्षींच्याकडे पाहावं लागतं. 1917ला कोलकाता किंवा कलकत्ता येथे ॲनी बेजंटच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात त्यांनी अस्पृश्यता निवारणाचा ठराव आणलेला आहे. म्हणजे जिथे जिथे अस्पृश्यता निवारणासाठी आपल्याला काम करता येईल तिथं तिथं हे काम करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. 1917ला कलकत्ता या ठिकाणी काँग्रेसचं अधिवेशन भरलेलं होतं, ज्या अधिवेशनाच्या अध्यक्ष ॲनी बेजंट होत्या. तर या अधिवेशनामध्ये अस्पृश्यता निवारणाचा ठराव जर कुणामुळे आला असेल किंवा आणला गेला असेल तर ते महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांच्यामुळे आणला गेला होता. ही गोष्ट आपण विसरता कामा नये. पुढे 1918ला त्यांनी मुंबईत अखिल भारतीय पातळीवरील अस्पृश्यता निवारण परिषदेचं देखील आयोजन केलेलं आहे. केवळ कोलकाता एका दोन ठिकाणी त्यांनी काम केलेलं नाही, तर अखिल भारतीय पातळीवरती स्तरावरती त्यांनी काम केलेलं आहे. 17चं मी आपल्याला सांगितलं ॲनी बेजंटच्या संबंधानं कोलकात्याला त्यांनी केलेलं काम. तसंच 1918ला त्यांनी मुंबईमध्ये अखिल भारतीय पातळीवरची अस्पृश्यता निवारण परिषद आयोजित केलेली आहे आणि या परिषदेचं अध्यक्षस्थान त्यांनी बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांना दिलेलं आहे. आणि या परिषदेचं या ठिकाणी ठराव, अस्पृश्यता निवारणाचा ठराव मांडायचे काम त्यांनी बॅरिस्टर जयकरांच्या वरती सोपवलेलं आहे. आणि या ठिकाणी बॅरिस्टर जयकरांनी अस्पृश्यता निवारणाचा ठराव या परिषदेमध्ये राष्ट्रीय पातळीवरच्या मुंबईच्या मांडलेला आहे. आणि या ठरावाला पाठिंबा देताना लोकमान्य टिळकांनी जे उद्गार काढले होते ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. लोकमान्य टिळक म्हणाले होते, प्रत्यक्ष देव जरी अस्पृश्यता पाळू लागला, प्रत्यक्ष देव जरी अस्पृश्यता पाळू लागला तर मी त्या देवाला काय करेन, तर त्या देवाला देव म्हणून ओळखणार नाहीये. टिळकांनी देखील आपली भूमिका तिथे विषद केलेली होती. ते म्हणाले की प्रत्यक्ष देव जरी या ठिकाणी अस्पृश्यता पाळू लागला तरी मी अस्पृश्यता पाळणाऱ्याला देव मी म्हणणार नाहीये. म्हणजे त्यांनी देखील अस्पृश्यता निवारणाच्या महर्षी रामजी शिंदे यांच्या कार्याला भरभरून सहकार्य केलेलं आपल्याला दिसून येतं. 25 डिसेंबर 1920ला त्यांनी नागपूरला महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली देखील अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद भरवलेली आहे. कुठे? नागपूरला देखील. कोलकात्याला आहे, मुंबईला आहे, नागपूरला आहे, लखनौ अनेक ठिकाणी त्यांनी अस्पृश्यता निवारणाच्या परिषदा भरवण्याचं काम केलेलं आहे. मी म्हटल्याप्रमाणे 25 डिसेंबर 1920ला त्यांनी नागपूरला महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद भरवण्याचं काम केलेलं आहे. तर अशा पद्धतीने विविध परिषदांच्या माध्यमातून आणि मिशनच्या माध्यमातून हरिजन उद्धाराचं अस्पृश्यता मधून या ठिकाणी अस्पृश्यता निर्मूलनाचं काम अत्यंत प्रामाणिकपणे, अत्यंत जिकिरीनं आणि तितक्याच प्रामाणिकपणे करणारे महात्मा म्हणजे विठ्ठलरामजी शिंदे आहेत. त्या काळातल्या समाजातल्या ज्या वाईट रूढी परंपरा आहेत त्या बंद करण्यासाठी देखील त्यांनी जोरकस अशा प्रकारचा प्रयत्न केलेला आहे. अशा या महर्षींचा जन्मोत्सव असो की पुण्यस्मरण दिन असो, तर त्या निमित्तानं आपण हा संकल्प केला पाहिजे की मी देखील माझ्या आयुष्यामध्ये कुठल्याच प्रकारची अस्पृश्यता पाळणार नाही आहे. आता तर आपल्याला संविधानानंच अस्पृश्यता पाळणं हा गुन्हा मानला गेलेला आहे. आज समाजामध्ये अस्पृश्यता पाळण्याचा जो काही
खूप मोठ्या प्रमाणावर एक काळ होता, तो हळूहळू कमी होताना लोप पावत असताना आपण पाहतो आहोत. अशातही जर कोणी लपून छपून जातीयता करत असेल, अस्पृश्यता पाळत असेल तर ते आपण बंद केलं पाहिजे. सर्वांना मानवतेच्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे आणि तसं पाहण्याची दृष्टी आपल्यामध्ये यावी. म्हणूनच अशा महापुरुषांच्या चरित्राचा जागर आपल्याला घालावा लागतो आणि हा जागर आपण तेवढ्याच उद्देशानं घातलेला आहे. माझ्यासह आपण सर्वांनी अस्पृश्यता आयुष्यामध्ये पाळायची नाही आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या मानवतेवर अन्याय करणाऱ्या ज्या काही रूढी परंपरा असतील, शोषण करणाऱ्या ज्या काही चालीरीती असतील तर त्या आपण सगळ्यांनी संपूया. अशा प्रकारचा संकल्प करून मी महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांच्या प्रतिमेला आणि विचारांना पुनश्च एकदा अभिवादन करतो आणि व्हिडिओला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. नमस्कार.